शुद्ध स्वर, कोमल स्वर, शुद्ध स्वर, कोमल स्वर, तीव्र स्वर, मंद्र सप्तक, मध्यम सप्तक आणि तार सप्तक। मंद्र सप्तकातील खुणा, मध्यम सप्तकातील हार्मोनियमवरल्या खुणा आणि तार सप्तकातील हार्मोनियमवरल्या खुणा ते आपल्याला पाहिजे आहे। प्रथम पाहू शुद्ध स्वर। शुद्ध स्वर काय की ज्या स्वरांच्या वरती किंवा खाली कोणत्याही प्रकारचे चिन्ह नाही त्या स्वरांना शुद्ध स्वर असतात। ज्या स्वरांच्या वरती किंवा खाली कोणत्याही प्रकारचे चिन्ह नाही त्या स्वरांना शुद्ध स्वर म्हणतात। जसं की आता मी दाखवतो हार्मोनियमवर सा, रे, ग, म, प, ध, नि आणि सा हे शुद्ध स्वर, त्यांना कुठल्याही प्रकारचे खुणा नाही। हे स्वर मंद्र सप्तक, हे मंद्र सप्तक, ह्या सापासून ह्या सापर्यंत मंद्र सप्तक। ह्यात पण पहिले शुद्ध स्वरूपाचे, मग हे सा, रे, ग, म, प, ध, नि आणि सा हे शुद्ध स्वर। दुसरे कोमल स्वर पाहिजेत आपल्याला। कोमल स्वर मध्ये काय रे, ग आणि ध आणि नि। रे, ग, ध, रे, ग, ध आणि नि हे चार स्वर आहेत काळे एकचे। हे चार कोमल स्वर आणि तीव्र स्वर आहे म, तो हाय। आता मंद्र सप्तक। मंद्र सप्तक म्हणजे काय ज्या स्वरांच्या खाली शून्य अशी खूण असेल त्या सप्तकातील स्वरांना मंद्र सप्तक असे म्हणतात। आता मंद्र सप्तक कुठून आहे सा, रे, ग, म, प, ध, नि, सा इथपर्यंत मंद्र सप्तक आहे। फक्त त्यांच्या खाली शून्य अशी खूण येणार ते मंद्र सप्तक इथपर्यंत। आता त्या मंद्र सप्तकात कोमल स्वर कुठले येणार जे आपले कोमल स्वर आहेत तेच फक्त येणार आहेत, फक्त त्या स्वरांच्या खाली असे शून्य लिहिलेलं असतं। रे, ग, ध, नि आणि तीव्र म सुद्धा येतो हा त्या खाली शून्य असत। आता हे झालं मंद्र सप्तक। आता मध्यम सप्तक। मध्यम सप्तकात काय मध्यम सप्तक मध्ये आपले हे शुद्ध स्वर पहिले पाहू। मध्यम सप्तक इथून स्टार्ट होतं सा, रे, ग, म, प, ध, नि, सा हे मध्यम सप्तक। ह्या सापासून ह्या सापर्यंत मध्यम सप्तक। ह्यात कोमल स्वर कुठले ह्यात काय खुणा नसतात, फक्त कोमल स्वरांचा पाय मोडलेला असतो ते कोमल स्वर। रे, ग, ध, तीव्र म, रे, ग, ध, नि आणि हा तीव्र म। तीव्र मचा पण पाय मोडलेला आहे आणि त्याच्यावर मात्रा असतो तीव्र मवर। आता मंद्र सप्तक मध्य सप्तक झालं। आता तार सप्तक। ज्या स्वरांच्या वरती मात्रा असतो मात्र्यासारखी खूण असते म्हणजे ते मात्रा असतो त्या स्वरांना तार सप्तक असे म्हणतात। तार सप्तक इथून चालू होते सा, रे, ग, म, प, ध, नि, सा ते स्वर।
स्वर शुद्धच, फक्त त्यांच्यावर मात्रा दिलेला असतो. आणि त्यात कोमल स्वर पण तेच, फक्त त्या स्वरांच्या डोक्यावर मात्रा दिलेला असतो. रे ग, हा तीव्र म, हा ध आणि हा नी. अशा प्रकारे ही स्वरांची शुद्ध स्वर, कोमल स्वर, मंद्र सप्तक आणि मध्यम सप्तक आणि तार सप्तक याची आपण आज माहिती पाहिली. धन्यवाद.